धाराशिव जिल्ह्यातून आता एक मोठी बातमी समोर येतेय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। तुळजापूर तालुक्यातील जळकोट आणि शहापूर या ठिकाणी आज महाविकास आघाडीची डरकाळी फोडण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या विराट सभेत जनसागराचा महापूर लोटला होता। शेतकरी, महिला आणि युवकांच्या प्रश्नांवरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून या सभेनंतर राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे। जळकोट आणि शहापूर येथील सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली। बळीराजा संकटात असताना केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता घरी बसवेल असे त्यांनी सांगितले। या सभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। विशेषतः तुळजापूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे आणि शेतकरी मदतीवरून ओमराजेंनी स्थानिक विरोधकांना लक्ष्य केले। या विराट सभेमुळे निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। याच सभेच्या सांगतेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली ही खास प्रतिक्रिया। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून शहापूर गटाकडे पाहिल्या जातात। खासदार ओमराजे निंबाळकर यांची तोफ जी आहे शहापूर गटामध्ये धडकली आहे। दादा, या ठिकाणी सभेला काय संबोधित केलं आपण? निश्चितपणे ग्रामीण भागातली परिस्थिती, ग्रामीण भागातली अवस्था, आमच्या भागातल्या इथल्या तरुण लोकांना इथं कुठल्याही पद्धतीनं जो विकास 40-45 वर्ष मंत्री असणाऱ्या माणसाच्या काळात होऊ शकला नाही, ज्याच्यामुळं हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला गेला। मला वाटतंय अशीच व्यक्ती पुन्हा पक्ष बदलून, झेंडा बदलून पुन्हा या लोकांच्या समोर येतात। कारण सांगतात की विकासासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात गेलोय, पण खरं कारण स्वतःची संपत्ती ईडी पासून वाचवण्यासाठी, खरं कारण सत्तेचा लाभ घेण्यासाठी, सत्तेच्या माध्यमातून पद मिळवण्यासाठी ही माणसं त्या ठिकाणी पक्षांतर करतात। आणि हे जिल्ह्यातल्या जनतेनं ओळखलंय। 2014 ची लोकसभा असेल, 2019 ची लोकसभा असेल, 2024 ची लोकसभा असेल, या तिन्ही निवडणुकीत पद्मसिंह पाटील कुटुंबातील पद्मसिंह पाटील, राणा पाटील, अर्चना पाटील यांचा पराभव करून जनतेनं त्याचा हिशोब केलेला आहे। आणि निश्चितपणे या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक यांचा हिशोब करतील। एकंदरीत जे भारतीय जनता पार्टी मल्हार पाटील जे तगडा आव्हान तुमच्या समोर ठेवताय, कसं बघताय इकडे? अहो, त्यांच्या आजलन बापाला जमलं नाही, तुम्ही कुठं नाव घेता? अशा पद्धतीनं त्या आव्हानाला कुठेतरी उत्तर पाहायला मिळते। तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहे, ज्यांनी या शहापूर गटाची शिवसेनेची कमाल जे की सांभाळलेली आहे, कसा प्रतिसाद मिळत आहे? हे बघा, दादांच्या पुढे मी बोलणं शक्य नाही। तुम्हाला एवढंच सांगतो, मशाल आता घुसलेली आहे त्यांच्यामध्ये। मशाल 7 तारखेला घुसणार आणि 9 तारखेला विजय तुम्हाला निश्चित मशालीचा दिसेल। दादा, कुठेतरी जे आहे आहेत उमेदवार या ठिकाणी आहे, कसं बघताय उमेदवाराकडे? एक लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसासाठी कामाला जर माणूस पडणारा असेल, आता ओमराजे 1000 मताच्या गावातून खासदार आहे। माझं गाव माहिती आहे तुम्हाला, गोरधनवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे 3 गावाची। असं असताना मी जर 24 तास या लोकांसाठी उपलब्ध असेल तर शहापूरमध्ये सुद्धा ते माणसं तेवढीच मानतात। तिकडं तुम्ही करमाळा बॉर्डरला जर गेलात तर तेवढंच मानतात। तिकडं कर्नाटक बॉर्डरला निलंगा तालुक्यातल्या तांबाळाला गेला तरी मानतात। कारण असं आहे, कारण त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाकडं, म्हणजे अगदी गुराखी असते, गुराच्या मागे राहणारा, म्हशी सांभाळणारा, गाई सांभाळणारा, त्याच्याकडे सुद्धा खासदार ओमराजेचा नंबर आहे। आणि त्याला विश्वास आहे की मी अडचणीत सापडल्याच्या नंतर खासदार मला त्यातनं मार्ग काढून देईल। एकंदरीत अशा पद्धतीने जे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचले ते प्रतिक्रिया दिलेत। तुम्ही उमेदवारात काय बघताय, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे? ओमदादांच्या माग मी, ओमदादाच्या नावावर मी आज मशाल पेटवलेले आहे। ज्याप्रमाणे शिवसेना या पक्षामध्ये मी प्रवेश केला त्यापासून माझ्या अंगात एक हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत आहे। आणि मला दादा मला एवढा टॉर्चर झाला, मला भरपूर टॉर्चर झाला, पण माझ्या मागे या जनतेची ताकद आणि ओमदादांची ताकद माझ्या मागे असल्यामुळे मी लढबडलो आहो। आणि मी दादाच्या मागे 100% माझा जीवही गेला तर मी दादाच्या पाठीमागे उभारणार आहे। अशा पद्धतीने जे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना, दादा जनतेला काय आवाहन करणार आहात? जनतेला इतकंच म्हणणार आहे की बाबा, जी माणसं संकटाच्या काळात घराणेशाहीला संपवण्यासाठी एका कुटुंबापुरतंच राजकारण न करता सर्वसमावेशक सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून नेतृत्व तयार व्हावं म्हणून जी माणसं राजकारणात आहेत, त्याचबरोबर पक्ष बदलला की लगेच सत्ताधारी पक्षात पळायचं,
स्वतःचं भ्रष्टाचारातनं कमवलेली संपत्तीवर ईडीची धाड पडते म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा, सत्तेत काहीतरी वाटा मिळतोय म्हणून प्रवेश करायचा. मला वाटतं असल्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही गोष्टीला बळी न पडता प्रामाणिकपणे ज्या पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली आणि ज्या मतदाराने आम्हाला मतदान केलं त्याच्या मताशी बेमानी न करता आम्ही प्रामाणिक राहिलोय. आणि मला खात्री आहे की प्रामाणिक राहिलेल्या प्रामाणिकतेचं मोल ही जनता जाणते आणि त्या प्रामाणिकतेच्या ताकदीवर ही जनता निश्चितपणे आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला विजयी करेल. एकंदरीत आपण पाहू शकता तुळजापूर तालुक्यातील असंख्य ज्या ठिकाणी राजा खासदार निंबाळकर यांची सभा होते, प्रचंड या ठिकाणी गर्दीचा लाटा जी आहे मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण, आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर.